मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांना घेरल्यानं 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड्सचं 7 दिवसांसाठी निलंबन। नागपूरच्या उमरेड करहांडला अभयारण्यातील प्रकार। मुंबईतल्या कोस्टल रोड मार्गाच्या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस। प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यानं बजावली नोटीस। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून 2 दिवस कुटुंब प्रबोधनासाठी अखिल भारतीय बैठक। मध्य प्रदेशच्या ओंकारेश्वरमध्ये या बैठकीचं आयोजन। गोव्यातल्या मडगावात गोवा फूड अँड कल्चरल फेस्टिवलचं आयोजन। गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेस्टिवलचं केलं उद्घाटन। दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं संरक्षण जवानांची परेड तालीम। प्रजासत्ताक दिनी होणार कर्तव्यपथावर परेड। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये थंडीचा कडाका, बेघर लोकांकडनं सरकारनं उभारलेल्या नाईट शेल्टरमध्ये आश्रय। लडाखचा भाग गिळण्याचा चीनचा प्रयत्न। चीनच्या कुरापतींवर भारताचा आक्षेप। चुकीच्या दाव्यांना कोणतीही मान्यता देणार नाही। भारताकडून कठोर शब्दात चीनच्या कृतीचा निषेध। मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना। एसपी कार्यालयावर दगडफेक आणि गोळीबार। हल्ल्यामध्ये एसपी आणि पोलीस कर्मचारी जखमी। आणि चीनमध्ये कोरोनासारखा नवा व्हायरस। लहान मुलांवर जास्त होतोय प्रभाव। देशात आणीबाणी जाहीर झाल्याचाही दावा। 2019 मध्ये चीनच्या वुहानमधूनच झाला होता कोरोनाचा प्रसार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।